तुम्हा सर्वांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असणार आहे आणि तुम्ही दर महिन्याला SIPच्या द्वारे ती गुंतवणूक करत असाल. पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे की सध्या युद्धाचं वातावरण आहे किंवा मार्केट खूप मागच्या 1-2 वर्षापासून डाऊन आहे आणि माझी जी काही म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक आहे ती कंटिन्यू कमी होताना आपल्याला पाहायला मिळते. तर मी माझी SIP ही रिडीम करावी, बंद करावी का आणि पुन्हा मार्केट खूप वरती गेल्यानंतर पुन्हा चालू करावी का, अशा बऱ्याच जणांचे प्रश्न मला येतात. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, म्हणजे तुमची गुंतवणूक जी आहे ती कशा पद्धतीने वाढते किंवा कमी होते, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं, किंवा तुम्ही जी SIP चालू आहे ती बंद करावी का आणि पुन्हा मार्केटवरती गेल्यानंतर चालू करावी का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कारण मी तुम्हाला खूप साध्या पद्धतीने समजावून सांगणार आहे की तुमची SIP कशा पद्धतीने चालते आणि मार्केट खाली पडल्यानंतर त्याचा तुमच्या SIPवर काय परिणाम होतो हे या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात येईल. आता लक्षपूर्वक बघा, एक उदाहरण घेऊन आपण लक्षपूर्वक समजून घेणार आहे तर नेमकं काय आहे ते. आता या ठिकाणी दोन व्यक्ती आहेत, एक आहे A आणि हा आहे B. ओके, दोघांनीही एप्रिल 2024ला या ठिकाणी SIP स्टार्ट केली असं समजूया. यानं पण एप्रिल 2024 मध्ये SIP स्टार्ट केली आहे. आता काय झालेलं आहे की ज्यावेळेस SIP येणं सुरुवात केली त्यावेळेस मार्केट कंटिन्यू खाली आलं 1-1.5 वर्ष आणि पुन्हा 1-1.5 वर्षानंतर मार्केट वरती गेलं. बरोबर आहे. त्यानं सुरुवात केली होती इथं आणि आज मार्केट थोडंसं वरती आहे. त्यानं जिथं सुरुवात केली त्याच्या अगदी एकदम थोडंच वरती आहे. बरोबर. आणि Bनं ज्यावेळेस सुरुवात केली होती इथं एप्रिल 2024 मध्ये, त्यावेळेस समजा की मार्केट कंटिन्यू वरती आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं वरती जातं, थांबतो, थोड्या वेळा परत वर जातं, थोडं थांबतं, परत वर जातं, थोडं थांबतं, परत वर जातं, थोडं थांबतं. आता या दोघांचा विचार केला तर तुम्ही यापैकी कोणते, तुमच्या डोक्यात काय पाहिजे, की तुमच्या डोक्यात A ज्यावेळेस ज्या पद्धतीनं सुरुवात केली तसं पाहिजे की Bनं सुरुवात केली त्या पद्धतीनं मार्केट पाहिजे. म्हणजे Aनं सुरुवात केल्यावर मार्केट खाली आलं पुन्हा वरती गेलं, Bनं सुरुवात केली त्यावेळेस मार्केट कंटिन्यू वरती असेल. बरोबर. आता या दोघांपैकी जास्त प्रॉफिट कोणाला होऊ शकतं, तर तुमच्या सहज अगदी लक्षात आलं असेल की B भरपूर प्रॉफिटमध्ये असेल. बरोबर आहे. कारण त्यानं जेव्हा SIP सुरू केली त्यावेळेस त्याची SIP अजूनही खाली आलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणजे त्याला कंटिन्यू असं प्रॉफिटच आहे. बरोबर. अगदी बरोबर आहे. पण खरंच या Bला प्रॉफिट आहे की याच्यापेक्षा जास्त Aला प्रॉफिट आहे हे या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे मार्केट खाली आलं म्हणजे आपल्या SIPचा लॉस होतोय असं नाहीये. तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. एक्सेलच्या माध्यमातून तुम्हाला एकदम सविस्तर समजून सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. बघूया आपण एक्सेलमध्ये जाऊया. आता बघा, या ठिकाणी आपण थोडंसं मंथ सुरू करूया. स्टार्टिंग अमाऊंट किती होती, त्यानंतर त्यावेळेसची NAV काय होती आणि एकूण युनिट्स त्याला किती मिळाले हे आपण बघूया. सेम Bचं पण त्याच पद्धतीनं. आता एप्रिलपासून सुरुवात आहे याची आणि आजचं जे मार्च आहे तेव्हापर्यंत यांची गुंतवणूक आहे असं समजूया आपण. आता दोघांची अमाऊंट सेम आहे, 5-5 हजार रुपये. आता बघा, याला जी A जो आहे त्याला मात्र NAV कमी मिळत गेले. याचं कारण काय आहे, ज्यावेळेस Aनं SIP स्टार्ट केले तेव्हा मार्केट खाली होतं आणि काही 1 वर्षानंतर पुन्हा मार्केट अप ट्रेंडला आलेलं. बरोबर आहे. म्हणजे NAV समजा आपण 45 पासून सुरुवात केलेली आहे, त्याच्यानंतर त्याला 44 मिळाली, पुढच्या महिन्यामध्ये त्याला 43 रुपयाने NAV मिळाली, त्यानंतर 42 ने मिळाली, त्यानंतर या ठिकाणी 41 ने मिळाली. असं मी या ठिकाणी करतोय. आता इकडे जर बघितलं तर आपल्याला 45 पासून NAV डायरेक्ट 35 पर्यंत आली होती आणि पुन्हा मार्केट म्हणजे मार्केट खाली पडलेलं आहे आणि मार्केट पुन्हा 37-38 या पद्धतीने वाढत वरती गेलेलं आहे. लक्षात, इथं सुरुवात केली, मार्केट खाली पडलं आणि पुन्हा वरती गेलेलं आहे. इथं बघूया आपण काय झालं. मार्केट या बाजूला Bचं कसं झालं होतं, मार्केट वरती थोडे दिवस काही थांबलं होतं, परत वरती, थोडे दिवस थांबायचं, परत वरती, थोडे दिवस थांबायचं, परत वरती, या पद्धतीने गेलेलं आहे. म्हणजे याला युनिट जे मिळाले ते पहिल्यांदा 45, पुढच्या महिन्यात पण 45, या पद्धतीने करून दाखवतो मी. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, Bनं ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मार्केट कंटिन्यू वरती आहे आणि Aनं ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मार्केट खाली आलेलं आहे आणि पुन्हा वरती गेला, या पद्धतीने आहे. बरोबर आहे. आता बघूया आपण कशा पद्धतीने हे चालतं. तर या ठिकाणी जे युनिट्स आहेत ते पहिल्या महिन्यामध्ये जे काही युनिट मिळालेले आहेत ते दोघांना सेम मिळाले असणार आहे, कारण एकाच वेळेस सुरुवात केलेली आहे. बरोबर. तर युनिट कसे मिळतात, तर 5,000ची गुंतवणूक भागाकारामध्ये या ठिकाणी त्यावेळेची NAV किती आहे ती मिळते इथं. म्हणजे त्यावेळेस त्याला 111 युनिट मिळाले असतील आणि याला सुद्धा सेमच
5,000 एकूण गुंतवणूक आहे आणि त्याचे जे काही भाग आहे ते एकूण 45, म्हणजे या ठिकाणी दोघांना पण सेम मिळालेले आहेत. पण इथं मार्केट कमी झाल्यामुळे काय झालेलं आहे की याची जी काही युनिट आहे ते वाढत गेलेत आणि या ठिकाणी याचं जे युनिट आहेत ते या ठिकाणी कमी होत गेलेत. याचा अर्थ काय आहे थोडंसं आपण समजून घेऊया. ज्यावेळेस मार्केट खाली आलं त्यावेळेस याला 40 रुपये NAV होता, म्हणून त्याची क्वांटिटी जी आहे ती युनिट आहे ते जास्त मिळाले. आणि सेम त्याच वेळेस याची जी काही युनिट आहेत NAV ची किंमत होती 47 रुपये, म्हणून त्यांना युनिट आहेत ते कमी मिळाले. लक्षात घ्या. आता एकूण युनिट किती मिळाले थोडंसं आपण समजून घेऊया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, इथं आपण चेक करूया युनिट एकूण किती मिळाले. तर याला विचार केला तर बी ला 2397 युनिट मिळाले. याला किती मिळाले बघूया. आणि याला मिळाले 2943 युनिट. बरोबर. आता बघूया आपण, समजा या दोघांनी पण ही SIP एकाच वेळेस रिडीम करायचं ठरवलं असतं, म्हणजे याचं व्हॅल्युएशन काय झालं असतं बघूया आपण. आता शेवट एकूण असलेले जे तुमच्याकडे जमा झालेले युनिट आहेत ते आणि त्या महिन्याची शेवटची जी काही म्हणजे NAV ची किंमत आहे ती मल्टिप्लाय होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ही रक्कम जे युनिट्स आहेत ते गुणिले या ठिकाणी शेवटची युनिटची किंमत म्हणजे 56 रुपये, म्हणजे या ठिकाणी 1,34,246 रुपये त्याची किंमत असणार आहे. पण यानं गुंतवले किती आपण ते बघूया आधी. म्हणजे या ठिकाणी जी गुंतवलेली रक्कम आहे ती आपण काढूया. 5,000 रुपयानं गुंतवणूक आहे, तर यानं 1,20,000 रुपये गुंतवले. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं त्याची एकूण किंमत झालेली आहे 1,34,000 रुपये. आता निव्वळ प्रॉफिट किती असणार आहे वरती, तर 1,34,000 गुंतवणूक केलेली रक्कम जर काढली तर आपल्याला 14,246 रुपये प्रॉफिट मिळतं. 14,246 रुपये. बरोबर. आता इथं बघूया आपल्याला किती युनिट मिळतात, तर त्याची एकूण युनिट आहेत याचे 2,943, म्हणजे हे गुणिले त्या युनिटची शेवटची किंमत. बरोबर आहे. NAV ची म्हणजे ती होती 48 रुपये, तर 48 आणि याची किंमत झालेली आहे 1,41,000 रुपये. बघा. आणि एकूण रक्कम दोघांनी पण सेम गुंतवलेली आहे, सेम सुरुवात केली होती 1,20,000 रुपये. बरोबर आहे. आता बघा इथं, आता याला निव्वळ प्रॉफिट किती झालं, तर याचं जे निव्वळ प्रॉफिट आहे 21,000 रुपये आपल्याला प्रॉफिट पाहायला मिळतं. 21,300 रुपये. आता लक्षपूर्वक बघा, या ठिकाणी आपल्याला एनं पण गुंतवणूक एकाच वेळेस सुरुवात केली आहे आणि एनं पण एकाच वेळेस गुंतवणूक सुरुवात केली आणि बीनं पण एकाच वेळेस सुरुवात केली. पण ज्यावेळेस एनं ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस मार्केट आपल्याला खाली येऊन परत वरती गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि बीनं मात्र जेव्हा गुंतवणूक केली त्यावेळेस मार्केट कंटिन्यू वरती आहे. तुम्ही ज्यावेळेस मागचा चार्ट आपण या ठिकाणी ए आणि बी बघितला होता त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की बी ला जास्त प्रॉफिट होईल असं तुम्हाला वाटत होतं, पण या ठिकाणी ए ला जास्त प्रॉफिट आहे बी पेक्षा. बरोबर. म्हणजे ए ला 21,300 आहे आणि याला 14,200 रुपये प्रॉफिट आहे. का, तर ज्यावेळेस मार्केट खाली येतं, ज्यावेळेस ही जी मार्केटची डाऊनची प्राइस आहे हे अर्ध्यापेक्षा खाली, यावेळेस या ठिकाणी त्याला जे युनिट्स आहेत ते जास्त मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि बी ला मात्र मार्केट जसं जसं वरती जाईल तसं तसं त्याच्या युनिटची संख्या ही कमी होताना पाहायला मिळते. इथं तुमच्या लक्षात येईल, इथं त्याला 102 होते, इथं 94च आहेत, इथं 92च आहेत, इथं 89च युनिट आहेत. म्हणजे जसं जसं तो पुढची इन्स्टॉलमेंट भरत गेला त्यावेळेस त्याची युनिट संख्या NAV ची किंमत वाढल्यामुळं युनिटची संख्या कमी झाली आणि त्याला जे काही एकूण युनिट्स मिळायला पाहिजे होते ते त्याला कमी मिळाले. पण या ठिकाणी जर बघितलं तर काय पाहायला मिळतं, ज्यावेळेस मार्केट खाली आलं त्यावेळेस त्याच्या युनिटची किंमत 136 रुपये NAV ची किंमत असल्यामुळे युनिट त्याला 138 मिळाले. पुन्हा नंतर 142 मिळाले. पुन्हा मार्केट सुरुवात वरती झाल्यावर ते 138, जसं जसं मार्केट वरती जाईल तसं तसं त्या युनिटची किंमत सुद्धा इथं कमी झालेली आहे. पण यानं काय केलेलं आहे, पडत्या मार्केटच्या काळामध्ये सर्वात जास्त युनिट गोळा झाल्यामुळे त्याची एकूण युनिटची संख्या जी आहे ती 2043 झाली आणि या ठिकाणी इथं 2,943 झाली आणि या ठिकाणी 2,097 झाली. म्हणजे याच्यापेक्षा जास्त युनिट याला मिळाले. याचा अर्थ असाच आहे, जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये डाऊनफॉल येतो त्यावेळेस तुम्हाला NAV जास्त मिळत असते. म्हणजे
जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये डाऊनफॉल येईल तेव्हा SIP धारकांसाठी ही चांगली संधी असते की मार्केट पडत आहे तर मी माझ्या SIPचं काय करायला पाहिजे. जर तुम्ही SIP अशा वेळेस जर कमी म्हणजे रिडीम करत असाल, बंद करत असाल आणि पुन्हा वरी मार्केट गेल्यानंतर घेत असाल, म्हणजे तुम्ही तुमची संधी घालवताय की ज्यावेळेस तुम्हाला कमी पैशामध्ये जास्त क्वांटिटी मिळत होती, म्हणजे जास्त युनिट मिळत होते, त्यावेळेस तुम्ही ते घेतलं नाही आणि मार्केटवरती गेल्यानंतर जास्त क्वांटिटी ज्यावेळेस मिळायची संधी निघून गेल्यानंतर ज्यावेळेस कमी क्वांटिटी मिळते, म्हणजे जे कमी युनिट्स तुम्हाला मिळणार आहेत, त्यावेळेस तुम्ही तुमची SIP बाय करताय, याचा अर्थ तुम्ही एकदम चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक करताय, लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे का की मग असेच फंड आपण निवडायला पाहिजे का जे कंटिन्यू डाऊनच राहतील. लक्षात घ्या, जे कंटिन्यू डाऊन राहतील जेणेकरून आपल्याला जास्त युनिट मिळतील असं पण नाहीये. तुम्हाला योग्य पद्धतीचे फंड निवडता आले पाहिजे आणि जर तुम्हाला योग्य पद्धतीचे फंड निवडायचे असतील आणि तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक करायची असेल तर 9881141403 या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज टाकू शकता किंवा या नंबरला डायरेक्ट कॉल करा. मी तुम्हाला तुमचा कॉल रिसीव्ह करेन आणि तुम्हाला कोणकोणत्या फंडामध्ये मी गुंतवणूक करायची आणि कशा पद्धतीने फंड हे निवडले पाहिजेत याच्याबद्दलचं पूर्ण नॉलेज या ठिकाणी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जी SIP स्टार्ट करतोय या SIP मध्ये जेवढं मार्केट डाऊन येईल तेवढं आपला फायदा आहे. म्हणजे तुम्ही असं वाटलं पाहिजे की अजून मार्केट पडलं पाहिजे जेणेकरून मला प्रॉफिट होईल. बरेच जणांची गुंतवणूक ही आत्ताच मागच्या 1 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी झालेली असते आणि त्यांना वाटते की माझ्या पोर्टफोलिओची किंमत ही दररोज कमी होताना पाहायला मिळते. मार्केट जसं पडेल तसं माझा NAV सुद्धा कमी होत, म्हणजे माझे SIPची व्हॅल्युएशन जी आहे एकूण ते पोर्टफोलिओ तो कमी दिसतोय, रेडमध्ये जातोय. तर मित्रांनो, तुम्ही आताच लगेच SIP बंद करणार आहात का? नाही. ज्यावेळेस तुम्ही SIPला स्टार्ट केली त्यावेळेस तुम्ही विचार केला होता की मी माझी SIP 7 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष होल्ड करणार आहे आणि जेवढी तुमची जास्त काळासाठी SIP असेल आणि जेवढं तुम्हाला त्यावेळेस मार्केटमध्ये ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस ही एक SIP करणाऱ्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी असते आणि याच संधीचा जर तुम्ही फायदा घेतला म्हणजे कधी कधी तुमची या पद्धतीने SIP असताना जर मार्केट खाली येतं या पद्धतीने आणि या बॉटमवर तुम्ही जर थोडंसं लमसम जर अमाऊंट जर तुमच्या SIP मध्ये ॲड केली तर याच्यापेक्षा सुद्धा जास्त पटीनं तुमची SIP ही ग्रो करताना तुम्हाला पाहायला मिळत असते. आणि जर तुम्हाला हे बॉटममध्ये कधी तुम्हाला लक्षात येणार, तुम्ही जर नवीन असाल हे समजत नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरला कॉल करा. आपला SIPचा ग्रुप आहे, त्या SIPच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला नंतर लमसम्स कधी करायचं याच्याबद्दल सुद्धा अधिक माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढे बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.